नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठमोळा ब्लॉगच्यावरती कोकणचं अमित या चॅनलवरती. तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्याला सुखमय आणि शांतिमय जावं, तसेच आपली भरभराट हो अशी साईचरणी प्रार्थना. तर मित्रांनो आज 2 तारीख आहे. आज घरी सुट्टी होती मला, तर आज प्लॅनिंग चाललं की मुंबईला फिरायचं, ते पण खास करून या लोकांना सगळ्यांना फॅमिलीला मरीन ड्राईव्ह बघायचे. तर कशा प्रकारे पिकनिक होते दिवसभराची, आम्ही कुठं कुठं काय काय मजाक मस्ती करणार आहे, चला बघूया. मग जाऊया मरण. चल कुठं चल चल आत्मे से. तर मित्र आपण घाटकोपर स्टेशनला आहे. आपल्याला जायचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. त्यासाठी आपण योग्य ते तिकीट काढूया पहिले, नंतर पुढे प्रवास चालू करूया. आता आपण फायनली आम्ही ना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं पोहोचलो आहे. आता पुढे जाऊन सगळं आपण चौपाटी बघणार किंवा आपण मरीना जाणार आहोत. चला जाऊन पुढे प्रवास बघूया. चला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी बघा ना, अशी विशिष्ट प्रकारची गॅलरी आपण फोटो काढण्यासाठी. माझी फॅमिली या ठिकाणी आहे आणि आम्ही फोटो काढतो त्या ठिकाणी. कसं वाटतं? खूप छान आणि सुंदर वाटतं. आमचा कुणाल तर खूप एन्जॉय करतोय. बघता आपण. हा आहे मुंबईचा जम्बो वडापाव. या ठिकाणी खूप गर्दी असते. सकाळची वेळ आता म्हणून थोडी गर्दी कमी आहे, लगभग 11 वाजलेत. तर आता फॅमिलीला त्या ठिकाणी वडापाव घेतले. आता चला पुढे जाऊन बघूया काय काय अजून बघायला भेटतं. चला. हा आहे आझाद मैदान जॉली जिमखाना आपण बघता या ठिकाणी. अशा प्रकारे सुंदर ठिकाण. हे आहे लेदर क्रिकेट. आपण बघू शकता आझाद मैदान या ठिकाणी अशा प्रकारे. तर सराव चालल्या या ठिकाणी. मोठे मोठे खेळाडू तयार होतात आपण बघताय मुंबईसाठी किंवा आपल्या भारतीय संघासाठी. म्हटलं बाबू पण बसला. ही आपली फॅशन स्ट्रीट आपण बघता या ठिकाणी. सुंदर प्रकारचे कपडे शूज असतील या सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात. आमची फॅमिली या ठिकाणी तू काय घेतात ते आता बघूया. अशा प्रकारे सगळं टी शर्ट्स आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात फॅशन स्ट्रीटला. प्रकारे या ठिकाणी खाऊ गल्ली आपण बघताय. आपण फॅशन स्ट्रीटच्या पुढे आलात की अशा प्रकारे ना खाऊ गल्ली सगळं काही ठिकाणी भेटतं. अरे चालू आहे ना बघा, सगळ्यांना मारतो हा. ह्याचं कोणच्यावरच पटत नाही. लपडा आहे, रोज घरी लपडा असतो, आज इथं पण लपडा आहे. ठीक आहे चला. काही मिनटं अंतरावर मरीन ड्राईव्ह आहे. चला बघूया मरीन ड्राईव्ह काय काय बघायला भेटतं.
थोडी आज शुक्रवारी आम्ही आलो आहे. बघूया किती गर्दी असेल. तर रहदारी तर कमी दिसते माझ्या मते. पण बघूया चला काय काय बघा भेटतं. चला जाऊया पुढे. मित्रांनो, मुंबई सगळ्यात प्रसिद्ध जागा म्हणजे आपली मरीन ड्राईव्ह. या ठिकाणी ना आपण लगभग बघता दुपारचे 12 वाजले. शुक्रवार आहे आज. थोडी गर्दी कमी आहे पण खूपच गर्दी आहे. कोणी पण मुंबईला आलं ना पहिलं मरीन ड्राईव्ह आलं बघतं, कारण निसर्गाचा जो नजारा आहे या ठिकाणी ना खूप छान आणि सुंदर आहे. तर मित्रांनो, मुंबईमध्ये सगळ्यात सुंदर आणि छान ठिकाण येणारे पर्यटक किंवा प्रेक्षक यांना मरीन ड्राईव्ह बघायला खूप खाप आकर्षण असतं. तर आपण बघता या ठिकाणी लोक येऊन मनमोहक आनंद घेतात समुद्राचा. संध्याकाळच्या वेळेस खूप छान आणि सुंदर असं या ठिकाणी. माझी फॅमिली आम्ही लगभग 1 तास या ठिकाणी मनमोहक समुद्राचा आनंद घेतला. तर आता आम्ही चाललोय गिरगाव त्या दिशेने, कारण मुलांना माझ्या गिरगाव चौपाटी पण बघायची आहे. तर कशा प्रकारे काय काय बघा भेटतं ना गिरगाव चौपाटीला, आपण जाऊन ते बघणार आहे. या ठिकाणी मरीन ड्राईव्ह ते लगभग ना गिरगाव चौपाटी अंतर लगभग टॅक्सीने 10 मिनिटं आहे. तर आपण टॅक्सीने चालेल पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि कशा प्रकारे काय काय आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत ना ते बघूया. चला मग गिरगाव चौपाटीला. तर मित्रांनो, आपण फायनली गिरगाव चौपाटीला पोहोचलो आहोत. आपण बघताय समोर समुद्र किनारा आहे आणि या बाजूला आपण बघा खाऊ गल्ली आहे. तर कशा प्रकारे अजून काय काय बघायला भेटतं ना, चला पुढे जाऊन बघूया गिरगाव चौपाटीला अजून काय काय बघायला भेटतं. चला जाऊया आतमध्ये मग. पण पहिले बघाल ना, आपण मरीन ड्राईव्हला पहिले गेलो तर त्या ठिकाणी खूप ऊन होतं. थोडं फिरलो तर नंतर मुलीचा पॅन चेंज झाला की पप्पा आपल्याला गिरगाव चौपाटी पण बघायची आहे. अशा प्रकारे गिरगाव चौपाटी आपण बघता या ठिकाणी. या ठिकाणी सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ना आपला लालबागचा राजा, नवसाला पाहणं, गणपती बाप्पाचं विसर्जन आणि तसेच मुंबईतल्या खूप मानाच्या मूर्त्या, चिंचप्रकारे चिंतामणी असो किंवा आपण बघाल ना प्रत्येक मानाची मूर्ती या ठिकाणी विसर्जन होते गिरगाव चौपाटीला. आणि या ठिकाणी प्रत्येकजण म्हणजे ना आपण आज जरा शुक्रवार आहे म्हणून थोडी गर्दी कमी आहे ना, तर रविवारी पूर्ण चौपाटी भरले असते. लोक महिनाभर आपला जो काम हप्ताभर किंवा महिन्याभर कामाचा ट्रेस असतो ना, या ठिकाणी निवांत शांतपणे चिल येऊन अशा प्रकारे बसून करता आपण बघता. आणि समोर बघायला अशा प्रकारे सुंदर असा छान समुद्र किनारा आहे. आणि ह्या ठिकाणी बघा लोक फोटो सेशन पण करतात, समोर चाललं आहे. तर अशा प्रकारे सगळं. आणि त्या ठिकाणी तरुणाई आपले ह्या पाण्याचा मनमोहन आनंद घेते अशा प्रकारे. आज थोडी गर्दी कमी, कारण ना शुक्रवार विकेंड नाही आहे, शुक्रवार आहे, उद्या खूप गर्दी असेल. आणि बघू शकता सुंदर छान. माझी फॅमिली पण या ठिकाणी बघा, माझ्या फॅमिली चाललं की किल्ले बनवता प्लॅन चालला या ठिकाणी, पण काय बनवत आहेत. आणि आता पाण्यामध्ये थोडे एन्जॉय करतात बघता आपण या ठिकाणी. तर ही 2 चिमुले काय ऐकत नाही कोणाला, चिंडुडे. काय बनतंय? हो नाईस. वाव ना, बनव. तू का बनवते कुणाल? काय नाही, फक्त असंच बसलं टाइमपासला. श्रद्धा आमची काहीतरी करते. हां बापरे, हे काय नवीन बनते आंटी? हां, त्यामुळे पाणी टाकते. अच्छा, आणि नंतर बस पाणी जातं खाली सध्या ते. ठीक आहे ना.
तर मित्रांनो पहिली पेटपूजा असे जम्बो वडापाव घेतले ते खाणार आणि आमची श्रद्धा आईस्क्रीम खाते. ओ नाईस व्हेरी. कोणाल कसा आईस्क्रीम टोपी काय बेटा? हां मॅडम कशी आईस्क्रीम? छान आणि सुंदर. आम्ही आता आईस्क्रीम आता नंतर खाणार आणि आता थोडी चौपाटी फिरणार. श्रद्धाचा पाणी तोंडाचं पाणी सुटतं आहे. ओएकचा गेम चालू आहे या ठिकाणी. श्रद्धा आखणी करते आता. बघूया कोण जिंकते. हा स्टार्ट. हां कुणाला 0 पाडलं आमच्या. कुणाला 0 आहे. ओके श्रद्धा क्रॉस एक चान्स झालेला आहे. दुसरा चान्स कुणालने. हां श्रद्धा आय थिंक नाही. हां कोणाचा हात काढ बघूया. हां कोणच जिंकत नाही असं वाटतं मला या ठिकाणी. कुणाल नाही कोणच जिंकत नाही. तर ह्या मॅचमध्ये 0 लेवल कोणच जिंकलं नाही. चला क्रॉस केलाय श्रद्धाचा 0. मम्मीचा क्रॉस या साईडला. अच्छा 2 क्रॉस 0 क्रॉस. कर तू फसणार आहेस. मम्मी जिंकली बाई. तर माझे मम्मी आणि पप्पा आता गेम खेळत आहे ओएक्सचा. बघूया कोण जिंकते. पप्पा बोलतात मी जिंकणार. मम्मी बोलते मी जिंकणार. ओके स्टार्ट. तू पहिली. मम्मीने एक्स लावला आहे. पप्पाने ओ. चला पप्पा अडकले. मला असं वाटतं ही मॅच काय होणार आहे. मम्मी काढ इकडे काढ. हा कॉर्नरला जिंकली मम्मी जिंकली. पुन्हा स्टार्ट 0. हा ओके कुणाल 0. ओके फसणार नाही मम्मी तुझ्या नावाची. गेला कुणाल फसला. कुणाल इथलू फसले मम्मी कर. कुणाल हरलेला आहे अशा प्रकारे. रिंग. चला आता बेटा काय बनवते. किल्ला हो माय गॉड किल्ला बनवा. त्यापेक्षा चांगला. हो तू चांगला बनवणार बोलतोस. बघे कोण चांगला. फॅमिली मांडवकर फॅमिली. तर मांडवकर फॅमिली कसं वाटतं या ठिकाणी. कसं वाटतंय. खूप एन्जॉय. मित्रांनो नवीन वर्षाचा दुसरा दिवस आहे आणि घरी ना 1 महिन्यापूर्वी प्लॅनिंग बनलेली की ना आम्हाला मरीन ड्राईव्ह किंवा गिरगाव चौपाटीला पप्पा त्याला घेऊन चला. या शूटच्या काळामुळे ना घरी परिवाराला वेळ देता येत नाही. पण आज ठरवलं की आज वेळ हा फक्त फॅमिलीसाठी असेल. तर आम्ही सकाळी निघालो घरातून लगभग 9 वाजता 10 वाजेपर्यंत निघालो. त्यात नाश्ता करून सर्वप्रथम आम्ही मरीन ड्राईव्ह ठिकाणी गेलो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उतरून मरीन ड्राईव्ह केलं. नंतर पोरगी म्हटली पप्पा गिरगाव चौपाटी पण जाऊया. तर आम्ही या ठिकाणी खूप एन्जॉय केली. खूप मजा आली. फॅमिलीवर खरंच आम्ही वेळ खरं खूप छान आणि सुंदर असतं. आपल्याला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.